जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात जी उर्दू यादी सध्या बघा लागली आहे रूपांतरित. तर त्या यादी संदर्भात बघा जे काही उमेदवारांची शिफारस झाली आहे, प्रत्येक जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, नपा असेल, तर ह्या ठिकाणी बघा त्यांची जी काही पुढील कार्यवाही आहे, तर ती कार्यवाही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होताना पुढील जी कार्यवाही असेल तर ती समुपदेशनाची असणार आहे. तर त्या संदर्भात बघा प्रत्येक जे काही आस्थापना असेल तर त्या आस्थापनांना सध्या जे काही महत्त्वाचं पत्र सध्या आयुक्त कार्यालयाच्या वतीने ह्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे जे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने 30 तारखेला जे संबंधित अधिकारी आहे, त्याच्यामध्ये आयुक्त असेल, महानगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आहे, शिक्षणाधिकारी असेल, मुख्य अधिकारी, तर ह्या संपूर्ण जे काही अधिकारी आहे, 4 जे आस्थापना आहे, तर त्यांना बघा हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे. तर ह्या पत्रामध्ये जे पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही म्हणजे या ठिकाणी उर्वरित जे उर्दू माध्यमाच्या रिक्त पदाच्या रूपांतरित फेरी संदर्भात निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत बघा पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या करण्यासंदर्भात हे जे पत्र आहे तर ते हे इश्यू करण्यात आलं आहे. म्हणजे ह्यांची जी सध्या डी असेल तर ते डी संदर्भात बघा पत्र इश्यू होईल आणि पत्र इश्यू झाल्यानंतर बघा तात्काळ जे असेल तर ते तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे. तर असं हे एक महत्त्वाचं सध्या जे पत्र आहे तर ते इश्यू करण्यात आलं आहे. तर ह्या पत्रामध्ये स्पष्ट ज्या सूचना देण्यात आल्या आहेत की संपूर्ण जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते व्हेरिफिकेशन करताना काय काय या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. तसंच जे सध्या आदेश जो असेल नियुक्ती आदेश तर त्या देण्यासंदर्भात या ठिकाणी एक जे काही स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर हे प्रत्येक जे काही नियुक्ती आदेश सध्या मिळाले आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की माननीय उच्च न्यायालय खंडपीठ म्हणजे या ठिकाणी बघा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील जी याचिका आहे ती याचिका क्रमांक देण्यात आला आहे व संलग्न याचिका तसंच माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक आणि या ठिकाणी जो काही दुसरी याचिका आहे यामधील निर्णयाच्या अधीन राहून उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे उमेदवारांना नियुक्ती देताना तसे त्यांच्या नियुक्ती आदेशामध्ये नमूद करण्यात यावे. कारण हे जे आहे सध्या शिक्षक भरती संदर्भात वेगवेगळ्या ज्या खंडपीठामध्ये म्हणजे या ठिकाणी औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठामध्ये ह्या ज्या याचिका सध्या त्या ठिकाणी प्रलंबित आहे आणि या याचिकेच्या अधीन राहून जो काही निर्णय येईल त्याच्या अधीन राहून सध्या नियुक्तीची जी प्रक्रिया असेल तर ती या ठिकाणी पूर्ण करण्यासंदर्भात तशा सूचनाही देण्यात आल्या आहे. तर हे प्रत्येकाच्या सध्या नियुक्ती जे पत्र आहे तर त्याच्यामध्ये सध्या मेन्शन हा मुद्दा आहे. तर अशी ही जी महत्त्वाची पत्र प्रक्रिया आहे तर ती इथं करण्यात आली आहे. आणि इथं बघा जे उमेदवारांना बघा सदर उमेदवारांना नियुक्ती मान्य उच्च न्यायालयामध्ये दाखल जी याचिका आहे त्यानुसार उमेदवारांची नियुक्तीबाबत कार्यवाही आणि नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात यावी असं या ठिकाणी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे बघा लवकरात लवकर सध्या मनपा असेल, झेडपी असेल, नपा असेल तर ह्यांना सध्या स्पष्ट सूचना ह्या माननीय जे काही आयुक्त महोदय आहे सूरज मांढरे सर तर त्यांच्या वतीने सध्या देण्यात आले आहे. तर पुढील कालावधीमध्ये जे काही पत्र आहे डी संदर्भात उर्दू माध्यमाचे हे इश्यू होतील. तसंच बघा आजच्या दिवसाला एक महत्त्वाची मंत्रालयीन स्तरावर बैठक आहे. ती बैठक म्हणजे या ठिकाणी बघा हे जी पत्र आहे तर ते ग्रामविकास विभाग यांच्या वतीने सध्या कालच्या दिवसाला 30 जुलैला सध्या निर्गमित करण्यात आलं आहे. तर हे जी बैठक आहे तर ती बैठक महत्त्वाची असणार आहे. कारण जे सध्या आपण शिक्षक भरतीसाठी जी पदभरती होती तर त्या पदभरतीला एकूण पदाच्या 80% सध्या बघा मान्यता या ठिकाणी मिळाली होती. त्यानंतर जो सध्या जिल्हा परिषद सोलापूरमध्ये बिंदू नामावली संदर्भात आक्षेप त्या ठिकाणी नोंदवला गेला आणि त्या आक्षेपाला अधीन राहून या ठिकाणी 80% मधून 10% जी काही पदकपात सध्या बघा करण्यात आली होती. आणि एकंदरीत टेट जी 2मध्ये सध्या जी भरती आली होती तर त्या टेट 2 परीक्षेअंतर्गत सध्या भरती जी आहे तर ती 70% आपल्याला पदं सध्या बघा आलेली होती. तर ह्या 70% मध्ये देखील जवळपास 23,000 प्लस पदे आपल्याला ह्या चालू भरतीमध्ये पाहायला मिळाली होती. आणि जी 10% सध्या कपात झालेली पदं आहे तर ह्या 10% कपात पदासंदर्भात आजच्या महत्त्वाची जी बैठक आहे मंत्रालयीन स्तरावर तर ती सध्या बघा होणार आहे. तर त्या संदर्भात हे जे पत्र आहे तर हे इश्यू करण्यात आलं आहे. आणि ह्या पत्रामध्ये जे संबंधित अधिकारी सध्या बघा उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये हे नावं देण्यात आली. प्रधान सचिव असणार आहे शालेय शिक्षण विभाग, सचिव असणार आहे सामान्य प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषदचे बघा या ठिकाणी VC द्वारे ते जॉईन होणार आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक असेल ते देखील असणार आहे संपूर्ण जिल्ह्याचे. त्यानंतर शिक्षण उपसंचालक असणार. त्यानंतर सहाय्यक आयुक्त आहे मागासवर्ग कक्षाचे शिक्षणाधिकारी सोलापूर. तर हे आपल्याला माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये जो विषय देण्यात आला आहे जे महत्त्वाचं आहे या ठिकाणी बघा श्री गोपीचंद पडळकर
साहेब आहे, तर त्यांच्या या ठिकाणी इतर आणि जे काही विपस यांनी महाराष्ट्र विधान परिषद जो नियम आहे 92 त्या अन्वये उपस्थित केलेले जे काही अर्धा तासासंदर्भात सूचना क्रमांक जे होते, तर माननीय मंत्री ग्रामविकास यांनी सध्या दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे. म्हणजे जे सध्या आश्वासन दिलं होतं बैठकीसंदर्भात, तर त्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक असणार आहे. तर ह्याच्यामध्ये एकंदरीत नेमकं काय उल्लेख करण्यात आला आहे, की ते देखील आपण शॉर्टमध्ये बघूया. तर उपरोक्त विषयान्वये बघा माननीय ग्रामविकास मंत्री अर्धा तास जी काही सूचना क्रमांक होतं, तर त्या सूचना क्रमांकावर चर्चेदरम्यान संबंधित विधान परिषद सदस्यांना केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदू नामावल्या अनुषंगाने ही जी काही बैठक आहे, तर ती बैठक घेण्यासंदर्भात आश्वासन हे दिले होते. तदनंतर बघा याबाबत माननीय मंत्री ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार म्हणजे आजच्या दिवसाला 31/7/2024 रोजी दुपारी 4 वाजता बघा मंत्रालयीन दालन जे आहे, तर त्या ठिकाणी सध्या मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर बैठकीमध्ये अद्ययावत जी बिंदू नामावली आणि आवश्यक जे कागदपत्र असेल, तर त्या संदर्भात बघा ते घेऊन उपस्थित राहण्यासंदर्भात या ठिकाणी स्पष्ट सूचनाही देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 70% पदभरती सध्या बघा आपल्याला टेट 2 मध्ये पाहायला मिळाली आणि उर्वरित जे सध्या 10% पदकपात झालेली आहे. तर ती पदकपात म्हणजे जी जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात बिंदू नामावली संदर्भात बघा सध्या आक्षेप होता आणि त्या आक्षेपाला अनुसरून सध्या संपूर्ण भरतीमधून 70% या ठिकाणी पदं भरण्यात आली आणि 10% जी होती तर ती पदकपात करण्यात आली. तर एकंदरीत जे सध्या पुढील जो राऊंड असणार आहे, तर त्या राऊंडमध्ये आपल्याला माहिती आहे की 10% संदर्भात एक राऊंड असणार आहे. कारण जी शिक्षक भरती आहे, तर त्या शिक्षक भरतीमध्ये आता सध्या विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा राउंड लागेल. म्हणजे जी काही यादी असेल विथ इंटरव्ह्यू संदर्भात, तर ती यादी लागणार आहे. त्यानंतर पुढील जे काही प्रक्रिया असणार आहे, तर ती प्रक्रिया म्हणजे 10% संदर्भात पदं आणि त्यानंतर जे काही अपात्र गैरहजर संदर्भात पदं. तर ह्या संदर्भात देखील बघा एक महत्त्वाचा मोठा राउंड होणार आणि ह्या ठिकाणी आपल्याला फक्त 10% जी काही पदकपात सध्या आपण टक्केवारीनुसार या ठिकाणी बघत आहे. पण ही जी 10% आहे, तर त्या 10% मध्ये देखील बरेचशी जे काही मोठ्या प्रमाणावर पदं सध्या या ठिकाणी येऊ शकतात. तर आजची जी काही बैठक आहे, तर ह्या बैठकीमध्ये सध्या आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे. या बैठकीमध्ये सकारात्मक जर निर्णय झाला, तर हे जे 10% जी पदकपात झाली होती, तर हे देखील बघा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पवित्र प्रणाली अंतर्गत जी काही जाहिरात असेल किंवा जी वेकेन्सी असेल, तर ती आपल्याला पाहायला मिळणार आणि उर्वरित जे उमेदवार आहे, तर त्यांना देखील बघा मोठ्या प्रमाणावर संधी या ठिकाणी उपलब्ध होणार. तर आजची बैठक सर्व जी आहे तर ती बघा महत्त्वाची असणार आहे. तर संध्याकाळी नेमकी बैठकीमध्ये काय-काय त्या ठिकाणी चर्चा झाली, त्या संदर्भात या ठिकाणी जरा माहिती मिळाली, तर ती तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी आपल्यासाठी ही गुड न्यूज म्हणता येईल, का जे उमेदवार 10% साठी सध्या आता वाट बघणार आहे, तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाचं असणार आहे. तर हे एक महत्त्वाच्या 1 ते 2 अपडेट होत्या. अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही अपडेट असेल, तर ते तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवले जाईल. हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी बघा विविध जे काही लेटेस्ट अपडेट असतात ते तुम्हाला मिळत असतात. लिंक जी आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली टेलिग्रामची, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशी एक ही महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण पुढील नेक्स्ट जे काही इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.